इथे मी घेतलेले आहे 10 ते 15 डायजेस्टिव्ह बिस्किट घेतलेली आहे. ह्याची छान पावडर करून घेऊयात. ह्यामध्ये 50 ग्रॅम मेल्टेड बटर घालते आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं. त्याची मूठ होईल असं मिश्रण आपल्याला हवं. हे जे मिश्रण आहे आपण ते ना एका रिमूव्हेबल केक टिनमध्ये आपण स्प्रेड करून घेणार आहोत. हे छान इव्हनली स्प्रेड करायचं आणि 10 मिनिटं आपल्याला हे फ्रीजमध्ये छान सेट होण्यासाठी ठेवायचं. आपल्याला आता क्रीम बनवण्यासाठी लागणार आहे क्रीमी चीज, जे की होममेड आहे. हे मी ह्याची रेसिपी ऑलरेडी शेअर केली आहे, तुम्ही ती नक्की पहा. आपल्याला 1.5 कप क्रीमी चीज लागणार आहे. त्यातच 2 चमचे मी पावडर शुगर घालते आहे, 2 चमचे नटेला घालते आहे आणि हे छान आपल्याला बीट करून घ्यायचं आहे. आता 1 कप व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे, ती छान बीट करायची आणि बीट केलेली जी व्हिपिंग क्रीम आहे ते चीजचं जे मिश्रण आहे त्यामध्ये मिक्स करायचं आणि 2 ते 3 मिनिटं बीट करून घ्यायचं. आता आपलं जे काही बिस्किटचं सेट झालेलं आहे त्यावर ही जी क्रीम बनवलेली आहे ती इव्हनली स्प्रेड करायची आणि ह्याच्यावर मेल्टेड नटेला स्प्रेड करायचा आणि ओव्हरनाईट आपल्याला याला सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. आपला चीज केक रेडी आहे.